वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण डिसेंबर 2018 झालेल्या CTT पेपरचे विश्लेषण बघणार आहात। हा जो पार्ट राहणार आहे हा चौथा पार्ट राहणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट लँग्वेज मराठी म्हणून यूज केलेली आहे अशा विद्यार्थ्यांकरिता आणि ज्यांनी सेकंड लँग्वेज मराठी यूज केलेली आहे यांच्याकरता पण हे विश्लेषण अति महत्त्वाचे राहणार आहे। जास्तीचा वेळ न घेता डायरेक्टली आपण क्वेश्चन्सचे आन्सर बघणार आहात। तर इथं दिलेल्या परीक्षार्थींनी भाषा 1 यासाठी पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 4 मधील प्रश्न क्रमांक 91 ते 120 याची उत्तरे सोडवावीत आणि नेक्स्टमध्ये 121 ते 150। तर प्रथमतः आपण 91 ते 120 पर्यंत बघणार आहात। तर इथं मराठी दिलेली आहे। तर पहिला क्वेश्चनचा याच्यामध्ये 91 विद्यार्थ्यांना जेव्हा त्याची शब्दलेखन आणि विरामचिन्हे वापरण्याची क्षमता वाढवण्यासाठी शिकवले जाते तेव्हा आन्सरमधून त्यांची अचूकता वाढते। क्वेश्चन नंबर 92 भाषेच्या वर्गात वाक्यरचनेचा सराव म्हणजे आन्सर नंबर 3 विद्यार्थी सभोवतालच्या जगतातून वस्तूच्या संदर्भात आलेल्या अनुभवांचा भाषिक उपक्रमामध्ये वापर करतात। क्वेश्चन नंबर 93 भारतात प्रादेशिक भाषेच्या विकासासंदर्भात पुढीलपैकी कोणती बाब अडथळा ठरत नाही। आन्सर नंबर 1 लोकांना ही गोष्ट अपरिचित असणे। क्वेश्चन नंबर 94 भाषा आकलन ॲक्विजिशन म्हणजे आन्सर नंबर 4 मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा ग्रहणाची प्रक्रिया। प्रश्न क्रमांक 95 एक भाषा शिक्षक लेखन कौशल्य कोणत्या प्रकारे शिकवू शकतो। आन्सर नंबर 3 बुद्धीला चालना देणाऱ्या युक्ती वापरून मुलांना स्वतःच्या शब्दात लिहायला सांगू। क्वेश्चन नंबर 96 हस्तलिखित भाषा क्षमतेत कोणत्या प्रकारे वाढ करता येते। आन्सर नंबर 4 संभाषण भाषेचा वापर करण्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध करून देऊन। प्रश्न क्रमांक 97 भाषा शिकविण्यासाठी तयार केलेल्या आदर्श पाठाची सुरुवात रिकामी जागा यापासून होते। आन्सर नंबर 2 गोषवारा सांगणे आणि विद्यार्थ्यांना कृती करण्यास सांगणे। क्वेश्चन नंबर 98 उपचारात्मक शिक्षण म्हणजे रिकामी जागा कार्य आहे। आन्सर नंबर 2 प्रशिक्षण संबंधित। क्रमांक 99 भाषिक कौशल्य पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने शिकवली गेली पाहिजे। आन्सर नंबर 3 एकत्रितपणे। प्रश्न क्रमांक 100 भाषेचे उच्चारण शिकताना जर मुलांमध्ये आत्मविश्वास नसेल तर पुढीलपैकी कोणती उपाययोजना परिणामकारक ठरेल। आन्सर नंबर 1 वर्गात मोठ्याने वाचणे। क्वेश्चन नंबर 101 प्रश्नपत्रिका तयार केल्यानंतर शिक्षक मूल्यमापनाच्या धोरणांना तपासून पाहतात म्हणजे शिक्षक प्रश्नपत्रिकेच्या कोणत्या घटकाचे पुनरावलोकन करतात। आन्सर नंबर 4 वैधता। क्वेश्चन नंबर 102 पुढीलपैकी कोणती बाब वाचन अक्षमता ठरत नाही। ऑप्शन नंबर 2 वर्णविन्यासात सातत्यता नसणे। क्वेश्चन नंबर 103 भाषेच्या प्रकृतीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे। आन्सर नंबर 3 भाषेचा प्रवास सहजतेकडून गुंतागुंतीकडे असतो। हे जे विधान आहे हे आपलं बरोबर आहे ऑप्शननुसार, परंतु तसं जर पाहिलं तर ते चूक आहे। तर बरोबर कोणते येऊ शकतात। प्रत्येक भाषेची आपली स्वतःची संरचना असते। भाषेचा संबंध संस्कृती आणि सभ्यतेशी असतो। भाषेचा प्रवास संयोगाकडून विश्लेषणाकडे असतो। क्वेश्चन नंबर 104 वर्गातील पुढीलपैकी कोणता उपक्रम मौखिक भाषा विकासास उपयोगी ठरेल। आन्सर नंबर 4 आवडलेल्या कथेतील पात्राचा अभिनय करणे। क्वेश्चन नंबर 105 जलद वाचनाचे उद्दिष्ट कोणते। ऑप्शन नंबर 2 विशिष्ट माहिती मिळविणे। क्रमांक 106 ते 114 हे प्रश्न उतार्यावर आधारित आहेत। प्रथमतः तुम्ही उतारा वाचून घेऊ शकता किंवा प्रथमतः तुम्ही प्रश्न वाचा, नंतर उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे सोडवा। आपण सिक्वेन्स वाईज घेणार आहोत। प्रथमतः आपण उतारा वाचणार आहोत आणि नंतर प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। तर चला
रविवारचा दिवस कधी येतो असे मला व रुपयाला होई. खास करून आमच्या खालच्या आळीचा आठवडा बाजार सकाळपासून दुपारपर्यंत फिरत राहायला आम्हाला फारच आवडायचे. त्या बाजारात लाल आईस्फ्रूटच्या गाड्या असत, ताजी मासळी, कांदे बटाटे, भाजीची दुकाने असत. लोकांकडे पाहत पाहत फिरणे हा आमचा विशेष छंद असे. कधीतरी गारुड्याचा खेळ बघण्यात वेळ जाई. दादा मात्र त्याचा अभ्यास करी. त्याला उगाच इकडे तिकडे फिरत फिदी हसायला आवडत नसे. संध्याकाळी त्रिविक्रमाच्या देवळात आम्ही विषामृत, खांबोळी, डबा ऐसपैस सारखे खेळ खेळायचो. नाहीतर रानावनात भटकून करवंदे, अटके, तोरणे, अळू खात आमचा रविवार जाई. करवंदे नसतील तेव्हा त्या झाडाचे कोवळे अंकुर आम्ही सोलून खायचो. त्याच्या पाण्याचा पेपाट्या करत एकमेकांच्या कानात पे पे वाजवायचो. यातही दादा कधीतरी असायचा. तो नसला तरी आम्ही मात्र रविवारी फार हुंदडण्यात घालवत असू. थोडक्यात रविवार कधी एकदा येतो त्याची आम्ही वाट बघायचो. अचानक आमच्या बाबांची बदली राजापूरला झाली आणि आमचा रविवार बदलूनच गेला. राजापूरचे घर भाड्याचे होते. त्यात 2 खोल्या व माडी एवढेच होते. अंगणही चिक्कार मोठे नव्हते, पण एक पडवी होती. तेथे झोपाळा होता. त्यावर बसून परवचा, पाढे आणि गाणी म्हणायला आम्हाला आवडायचे. इकडे रानमाळा भटकता येत नसे. राजापूरच्या नगर परिषदेचे भोंगे ऐकायला मजा वाटे. तो भोंगा सकाळी 6, दुपारी 12 आणि रात्री 9 अशा काही वेळेला वाजायचा. सकाळी एक पाववाला ओरडत जाई. चहाचे कप घेऊन आम्ही त्याची वाट पाहत असू. रोज वाट पाहिली तरी बाबा फक्त रविवारीच पाव घेऊन देत असत. रविवारी पाढे म्हणा असे कोणी म्हटले की मला मळमळते. सारखे वाचन करणे मला आवडत नाही. दादा मात्र आमच्या वाटणीचेही वाचत असतो. कागदाचा कपटा सापडला तरी तो घेऊन वाचत बसणे त्याला आवडते. जेवतानाही पुस्तक मांडीवर घेऊन तो बरेचदा वाचत असे. तो हुशार होता. त्याचे जास्त कौतुक होई म्हणून माझ्या पोटात बरेचदा दुखत असे. त्याला अभ्यास करणं, कुणी मोठा ऑफिसर व्हायचे होते आणि रुपयाला पैलवान व्हायचे होते. बाईंनी वर्गात एकदा विचारले की तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचे आहे? मी नटी असे उत्तर दिले. बाईंनी आमच्या घरी येऊन माझे उत्तर सांगितल्यावर आईने माझी पाठ मऊ केली होती. तर अशा प्रकारे आपण उतार्याचे वाचन केले. आता आपण उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे बघणार आहात. लेखिकेला कोणत्या गोष्टीचा विशेष छंद होता? लोकांकडे पाहत फिरण्याचा. 107 मळमळणे म्हणजे नेमके काय? एखाद्या गोष्टीचा तिटकारा येणे. क्वेश्चन नंबर 108 हुंदडणे या शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय शोधा. विरुद्ध शब्द. आन्सर नंबर 2 शिस्तीने वागणे. क्वेश्चन नंबर 109 लेखिकेच्या परिसरातील आठवडा बाजारात पुढीलपैकी कोणती गोष्ट मिळत नसे? आन्सर नंबर 3 करवंद. क्वेश्चन नंबर 110 पाठ मऊ करणे या वाक्यातून कोणता अर्थ अभिप्रेत आहे? बदलणे किंवा मारणे. क्वेश्चन नंबर 111 लेखिकेचे पोट कोणत्या कारणास्तव दुखत असे? आन्सर नंबर 2 भावाचे कायम कौतुक होत असल्यामुळे. क्वेश्चन नंबर 112 दादाला पुढीलपैकी कोणती गोष्ट आवडत असे? आन्सर नंबर 4 पुस्तक वाचणे. क्वेश्चन नंबर 113 लेखिकेच्या जगण्यातील एका विशिष्ट दिवसाचा जीवनक्रम कोणत्या कारणास्तव बदलून गेला? आन्सर नंबर 2 बाबांची परगावात बदली झाल्यामुळे. क्वेश्चन नंबर 114 तेथे झोपाळा होता. त्यावर बसून परवचा, पाढे आणि गाणी म्हणायला आम्हाला आवडायचे. दिलेल्या पर्यायातून या वाक्यातील सर्वनाम शोधा. 3 आम्हाला. इथं 115 आणि 120 प्रश्नांचे जी काही उत्तर आहेत ती एका पोएमवरती आधारित आहेत. पोएमचा जो स्टांजा आहे तो आपण प्रथमतः वाचून घेऊ, नंतर
त्याच्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहात. माय माझी कष्टकरी तिची सांगतो कहाणी, बापासंगे राबते ती बारोमास काळ्या राणी. ऊन पावसाची तिला नसतेच कधी पर्वा, डोळ्यामध्ये सदा तिच्या बहरे ऋतू हिरवा. राबताना विसरते तिचा संसार फाटका, 4 घास खाते जेव्हा होतो उन्हाचा चटका. मायबाप राबतात होऊनिया जेव्हा दंग, माय भासते रुक्मिणी अन बाप पांडुरंग. सुखाकरिता आमच्या धडपडे तिचा श्वास, तिच्या घामाला येतो अबीर भुक्याचा वास. क्वेश्चन नंबर 115. प्रयत्न या शब्दाचा समानार्थी शब्द सुचवा. धडपड. प्रश्न क्रमांक 116. मायच्या नजरेतून कवीला कशाचे दर्शन घडते? आन्सर नंबर 2. उत्कर्षाचा काळ. प्रश्न क्रमांक 117. दंग शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. आन्सर नंबर 4. दंभ. प्रश्न क्रमांक 118. कवीने कवितेत प्रामुख्याने कशाचे गुणवर्णन केले आहे? आन्सर नंबर 3. आईचे. प्रश्न क्रमांक 119. मायला कोणत्या गोष्टीची काळजी नसते? उत्तर क्रमांक 2. ऊन पावसाची. प्रश्न क्रमांक 120. कष्ट करताना मायला कोणत्या गोष्टीचा विसर पडतो? उत्तर क्रमांक 1. फाटका संसार. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 91 ते 120 चे विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. पुढील विषयाचे विश्लेषण पुढील भागात तुम्हाला मिळून जाणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.